कौसल्य आणि करुणाची प्रेम झाले तुझ्यावर ही कथा तुम्ही आतापर्यंत किती ऐकली आहे ते मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी उर्वरित कथा तुम्हाला पोस्ट करून सांगू शकेल. उद्यापासून पूर्ण 15 मिनिटाचा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करते. तसेच ही कथा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत आहे का आणि तुम्हाला बोर तर जात नाही ना, तसं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया तुझ्यात हरवले मी या कथेचा भाग 3. तुझ्यात हरवले मी भाग 3. आदित्य आपल्या तोंडातील पोळीचा रोल सायलीच्या तोंडात जाताना पाहत बसला होता. सायली मात्र पूर्ण आरामात खाण्यात बिझी होती. जणू तो रोल मुळात तिचाच होता. ती दुसरा तुकडा तोडत म्हणाली, अरे तू अजून इथेच बसलायस? आदित्यने तिच्याकडे पाहिलं. जाना किचनमध्ये, मॅगी ठेवली आहे. असं माझ्याकडे बघत बसलास तर मला गिल्टी वाटेल. आदित्य मनातच म्हणाला, वा, माझाच रोल खाऊन मला गिल्टी फील करवते. तो हलकसा हसला आणि उठला. ओपन किचन असल्यामुळं त्याला गॅसवर ठेवलेलं पॅन लगेच दिसलं. त्याने झाकण उघडलं. आत चीज मसाला मॅगी होती. वर थोडं कोथिंबीर आणि चीज टाकलेलं होतं. ओ हो, तो न कळत म्हणाला. त्याने वाकून सुगंध घेतला. स्मेल्स गुड. चव बघायचा मोह आवरला नाही. त्याने थोडी मॅगी चाखली आणि पुढच्या क्षणी त्याचे डोळे मोठे झाले. अरे वा, तो लगेच मागे उडून म्हणाला, सायली, ही खरंच तू बनवली आहेस? सायली लिंबू सरबत पीत म्हणाली, नाही, शेजारच्या काकूंनी ड्रोनने पाठवली. आदित्य हसू लागला. सिरियसली? खूप छान आहे. माहिती आहे, ती अगदी कॉन्फिडन्समध्ये म्हणाली. आदित्यने गॅस सुरू करून मॅगी गरम करायला ठेवली. चमच्याने हलवत तो म्हणाला, तू खाणार का थोडी? नाही. मग इतकी का बनवलीस? सायली काही सेकंद विचार करत बसली. मग अगदी सिरियस चेहरा करून म्हणाली, मला कुकिंग थेरपी वाटते. म्हणजे? जेव्हा मूड ऑफ असतो ना, तेव्हा मी काहीतरी रॅन्डम बनवते. आदित्य काही क्षण शांत झाला. पहिल्यांदाच त्याला वाटलं, ही मुलगी फक्त फणी नाही, तिच्या आत काहीतरी चालू आहे. तो प्लेटमध्ये मॅगी घेऊन हॉलमध्ये आला. सायली आता सोफ्यावर पाय दुमडून बसली होती. आदित्य खात म्हणाला, खरंच तू हेवी सरप्राईज पॅकेज आहेस. इतकी मस्त मॅगी एक्सपेक्ट नव्हती. सायलीने भुवई उंचावली. का? मी फक्त खाण्यासाठी जन्माला आले असं वाटलं का? आदित्य लगेच म्हणाला, नाही नाही, तसं नाही. ती अचानक हसू लागली. रिलॅक्स हिरो, मी मजाक करत होते. आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला. तेवढ्यात त्याची नजर टेबलवर पडलेल्या लॅपटॉपवर गेली. स्क्रीनवर घराबाहेरचं लाईव्ह CCTV फुटेज चालू होतं. त्याने आश्चर्याने विचारलं, एक मिनिट, तू मला बाहेरून CCTVमध्ये बघत होतीस? ऑब्व्हियसली, सायली म्हणाली. तरी पण दरवाजा उघडायला इतका वेळ लावला? सायली आरामात मागे टेकत म्हणाली, मी चेक करत होते, तू सस्पिशियस तर नाही ना? कोणता चोर बेल वाजून एंट्री घेतो? स्मार्ट चोर. आदित्य 2 सेकंद तिच्याकडे बघत राहिला. तुला सगळ्यांवर इतका डब येतो? ती थोडी शांत झाली. आजकाल ट्रस्ट पटकन करता येत नाही. तिच्या आवाजातला बदल आदित्यच्या लक्षात आला. पण तो काही बोलला नाही. सायलीने लगेच विषय बदलला. ओके, आता इम्पॉर्टंट डिस्कशन. भाडं? भाडं? आदित्यने विचारलं. यस, महिन्याचं 15,000. हे 1 तास आदित्यला मॅगीचा घास अडकला. तो जोरात खोकू लागला. अरे केअरफुल. सायली पटकन पाणी घेऊन आली. त्याने पाणी पिलं. बेटर? हो. तो अजूनही शॉक होता. 15,000 थोडं जास्त नाही का? सायली लगेच म्हणाली, मिस्टर आदित्य, हे पुणे आहे आणि हा एरिया चीप नाही. आदित्यने मनात पटकन गणित केलं. सेव्हिंग्स, नवीन जॉब, बाकी खर्च. त्याने खोल श्वास घेतला. ओके, चालेल. सायलीने समाधानाने मान हलवली. गुड. आता रूल्स? आदित्य स्ट्रेट बसला. ती बोटं मोजत म्हणाली, पहिला रूल, माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. ओके. दुसरा, रात्री उशिरा लाऊड म्युझिक नाही. ओके. तिसरा, घरात ड्रामा नाही. ड्रामा? हो.
मित्रांसोबत भांडणं, शूटिंग वगैरे नाही. फाईन. सायली थोडी पुढे झुकली. आणि चौथा, गर्लफ्रेंडला रूमवर आणायचं नाही. आदित्य पुन्हा खोकला. सायलीने कपाळावर हात मारला. तुला प्रत्येक दुसऱ्या सेंटेन्सला खोकला का येतो? अगं तसं काही नाही, ती मध्येच म्हणाली. लुक, मला कपल प्रॉब्लेम्स नको आहेत म्हणून क्लिअर सांगते. आदित्य लगेच गंभीर झाला. रिलॅक्स, मी तसा मुलगा नाही. त्याचा आवाज अचानक खूप सिरियस झाला होता. सायली त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या चेहऱ्यावरची सिन्सिरिटी आता स्पष्ट दिसत होती. काही सेकंद दोघांमध्ये शांतता पसरली आणि मग सायली हलकसं हसली. ओके हिरो, आता पॅनिक होऊ नकोस, मी फक्त रूल्स सांगत होते. सायलीने गर्लफ्रेंड आणून रूममध्ये ड्रामा नको असं म्हटल्यावर आदित्यच्या चेहऱ्यावरचा भाव लगेच बदलला. तो अचानक सोफ्यावरून उठला. मी तसा मुलगा नाही आहे, तो थोडा रागाने म्हणाला. त्याच्या आवाजातील सिरियसनेस पाहून सायलीही काही सेकंद शांत झाली. आदित्य खोल श्वास घेत खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. बाहेर झाडांची पानं वाऱ्याने हलत होती. सायली त्याच्याकडे पाहत म्हणाली, अरे बाबा रिलॅक्स, मी फक्त रूल्स सांगत होते. आजकाल PGमध्ये काय काय चालतं माहिती आहे ना? लोक घर भाड्याने घेतात आणि मग कपल स्पॉट बनवतात. आदित्यने मागे वळून पाहिलं. पण मी तसा नाही. त्याचा आवाज आता शांत होता पण ठाम होता. सायलीने हलकस मान हलवली. ओके हिरो, मान्य केलं. आदित्य पुन्हा येऊन सोफ्यावर बसला. सायली आता थोडी नॉर्मल झाली. ती म्हणाली, चल आता इम्पॉर्टंट गोष्टी फिनिश करू. आणखी आहेत? आदित्यने थोडं हसत विचारलं. हो, हे घर आहे, हॉस्टेल नाही. ती बोटं मोजत म्हणाली. सकाळचा नाश्ता तू स्वतः मॅनेज करायचा. कुकिंग येतं ना? थोडंफार. गुड. फ्रीजमध्ये सामान आहे. मी ऑनलाईन ग्रॉसरी ऑर्डर करते. तुला काही स्पेशल खायचं असेल तर लिस्टमध्ये ॲड कर. आदित्यने मान हलवली. मग सायलीने विचारलं, जॉबबद्दल काय प्लॅन आहे? आदित्य काही शांत राहिला. मग म्हणाला, 3 दिवसांपूर्वीच जॉब गेली. त्यामुळे आधी राहायला जागा शोधणं इम्पॉर्टंट होतं. उद्यापासून पुन्हा इंटरव्ह्यूज सुरू करतो. तो हलकस हसत म्हणाला. आता माझं लाईफ ना लोडिंग प्लीज वेट वर अडकलंय. सायली न कळत हसली. तरी कॉन्फिडन्स चांगला आहे तुझा. घाबरलं तर गेम ओव्हर. हे ऐकून सायली काही सेकंद त्याच्याकडे बघत राहिली. तिला जाणवलं हा मुलगा वरून फणी दिसत असला तरी आतून खूप काही हँडल करत आहे. ती विषय बदलत म्हणाली, लंच तू बाहेर करशील की घरून नेशील ते नंतर ठरवू, पण रात्रीचं जेवण आपण मॅनेज करू. आपण? आदित्यने भुवई उंचावली. सायली लगेच म्हणाली, म्हणजे मी आणि तू मिळून. आई नाही आहे सध्या त्यामुळे. ओ, सायलीने पुढे सांगितलं. आणि हो, लेट नाईट एंट्री नाही. उशिरा यायचं असेल तर आधी सांगायचं. इतके रूल्स? आदित्य हसत म्हणाला. हो, कारण मला शांतता आवडते. मग अचानक ती त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली, आणि माझ्या स्नॅक्सला हात लावला तर युद्ध होईल. आदित्य लगेच म्हणाला, अगं माझा पोळी रोल कुणी खाल्ला ते विसरलीस का? सायलीने खोटा विचार करत चेहरा केला. आठवत नाही. दोघंही हलकसं हसू लागले. थोड्याच वेळात सायली उठली. चल तुझी रूम दाखवते. दोघं हॉलवेमधून पुढे गेले. सायलीने एका दरवाजाकडे बोट दाखवलं. हा माझा रूम. परमिशनशिवाय एंट्री नाही. इतका डेंजरस आहे का? त्यापेक्षा डेंजरस मी आहे. आदित्यने लगेच हात वर केले. नोटेड. ती दुसरा दरवाजा उघडत म्हणाली, आणि हा तुझा रूम. आत जाताच आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल आली. रूम साधा पण खूप कॉझी होता. लाईट क्रीम रंगाच्या भिंती, खिडकीजवळ पडदे, छोटंसं बुक सेल्फ, स्टडी टेबल आणि एका कोपऱ्यात इंडोर प्लांट ठेवलेलं होतं. खिडकीतून बाहेर हिरवी झाडं दिसत होती. वाव, हा रूम खूप पॉझिटिव्ह वाटतोय. सायली हलक्या आवाजात म्हणाली. मी डेकोरेट केला. सिरियसली? तुझ्यात इतकी क्रिएटिव्हिटी आहे? सायली हात कमरेवर ठेवून त्याच्याकडे पाहू लागली. आदित्य लगेच म्हणाला, म्हणजे तू फक्त खाणारी नाहीस, टॅलेंटेड पण आहेस. बेटर. ती बाहेर पडताना लगेच फॅन आणि लाईट बंद करू लागली. आदित्य म्हणाला, अरे अजून आपण आताच आहोत. सायली म्हणाली, इलेक्ट्रिसिटी बिल मॅजिकने भरलं जात नाही. दोघे परत हॉलमध्ये आले. आदित्यने आजूबाजूला पाहिलं. इथे फक्त 2 रूम्स आहेत. तुझे पॅरेंट्स कुठे राहतात? हे ऐकताच सायली थोडी शांत झाली.
तिच्या चेहऱ्यावर हसू हलकंसं कमी झालं. ते सध्या इथे नाहीत. ती फक्त एवढीच म्हणाली. आदित्यला जाणवलं काहीतरी आहे जे ती सांगू इच्छित नाही. तो लगेच म्हणाला, सॉरी, पर्सनल असेल तर इग्नोर कर. सायलीने फक्त मान हलवली. वातावरण काही सेकंद ॲकवर्ड झालं. मग आदित्य मुद्दाम टॉपिक बदलत प्लेट उचलली. बाय द वे, मॅगी खरंच टॉप क्लास होती. सायली लगेच म्हणाली, प्लेट धुवून ठेव मग. आदित्य थबकला. ती अगदी सिरियस चेहऱ्याने म्हणाली, इथे सेल्फ सर्व्हिस आहे. जी मॅडम. मॅडम नाही, सायली. ओके बॉस. तो किचनमध्ये जाऊन प्लेट धुवू लागला. सायली दाराला टेकून त्याच्याकडे पाहत होती. तू खरंच काम करतोयस की ॲक्टिंग? मी मल्टी टॅलेंटेड आहे. ते पुढे कळेल. प्लेट ठेवून आदित्य हात पुसत म्हणाला, ठीक आहे, मी संध्याकाळी सामान घेऊन येतो. सायली लगेच म्हणाली, आजपासून शिफ्ट होणार? हो, परवानगी असेल तर. सायलीने नकळत स्माईल केलं. 8 वाजेपर्यंत ये. डिनर बनवायचं आहे. ऑर्डर करू ना बाहेरून? नाही, घरचं खाणं. रूल्स ऑलवेज. आदित्यने हसत हात पुढे केला. देन डील. सायलीने काही सेकंद त्याच्याकडे पाहिलं आणि मग हलकेच हात त्याचा हातात घेतला. क्षणभर दोघेही शांत झाले. दोघांनाही का कोण जाणे एक वेगळीच फिलिंग आली. आदित्य हसत म्हणाला, आजपासून हे घर थोडंसं माझंही. सायलीने काही उत्तर दिलं नाही. ती फक्त त्याला जाताना पाहत उभी राहिली.